राष्ट्रीय सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. नमस्कार, मी डॉक्टर वसंत लिमसे, जगत सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांचं आजच्या सभेवर स्वागत करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर शशांक कुलकर्णी यांचं पण स्वागत करतो आणि त्यांना डायस करण्याची विनंती करतो. डॉक्टर नितीन रावते, महापालिका वैद्यकीय अधिकारी, आणि मिसेस देशमुख यांचं पण आज स्वागत. आपल्या काही सभासदांनी वाढदिवस साजरे केले. 14 नोव्हेंबर बाळासाहेब जोशी यांचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा. 15 नोव्हेंबर दीपश्री महाशब्दे यांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि छोटीशी कमेंट. 13 तारखेला प्रज्ञा भोसले यांचा वाढदिवस होता. डॉक्टर शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया पाहुण्यांची ओळख करून द्यावी. तुम्ही असं करा, मुलाखत आहे तर आपण असं करूया, आम्ही दोघं इथे बसतो आणि तुम्ही पुढे येऊन बसा, म्हणजे मग सोयीचं होईल. हां, मुलाखत. हा माईक जास्त चांगला आहे असं वाटतं मला. तुम्ही इकडे बसतात तर बरोबर बघा कसा आहे तो माईक. हॅलो हॅलो 1 2 3 4. अध्यक्ष निमसे साहेब, सचिव प्रज्ञाताई आणि सर्व जीवलग मित्र मैत्रिणींनो आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शशांक कुलकर्णी या सर्वांचं मी आजच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्याचे काम माझ्याकडे चाललेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो मुलाखतीच्या स्वरूपामध्ये आहे, त्यामुळे मुलाखतीचंही काम माझ्याकडे आलेलं आहे. आजचे हे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शशांक कुलकर्णी यांचा मी अल्प परिचय करून देत आहे. अतिपतीच्या याद अवाज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते असं संस्कृतमध्ये एक वचन आहे. दिदींना समजलं. तर एखादा माणूस आपल्या फार जवळचा असला की त्याचं मोठेपण आपल्याला कळत नाही. तसंच आमच्या नाशिकमधले जे ट्रेकर्स आहेत त्यांनाही डॉक्टर शशांक कुलकर्णींचं मोठेपण कळत नाही, कारण ते कायम आमच्या बरोबर ट्रेक्सला असतात. आणि त्याच्यातून मग ओळखी पाळखीचा हा आपला काय साधा मित्र आहे असं एक साधारणतः मित्रत्वाचं नातं असतं ते. आणि ही परिस्थिती कशी होते की मलय पर्वतावरती चंदनाची झाडं उगवतात, पण तिथे ज्या भिल्लांच्या बायका असतात त्या चंदनाच्या झाडांना चुलीमध्ये इंधन म्हणून वापरतात. तशी ही परिस्थिती आहे. पण आता मी थोडक्यातच त्यांचा परिचय करून देतो आपल्याला. पुण्यामधलं जे प्रख्यात बीजे मेडिकल कॉलेज आहे तिथून त्यांनी MD ॲनेस्थेशिया ही भूलशास्त्रामधली पदवी घेतली आणि त्याच्यानंतर नाशिकमध्ये ते गेले 20 वर्ष भूलतज्ञ म्हणून व्यवसाय करीत आहेत. 5 वर्षापूर्वी ते युनायटेड अरब एमिराट्स, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये दुबई म्हणतो, परंतु ऍक्च्युअली तो 6 का 7 राज्यांचा समूह आहे, देशांचाच समूह आहे, पण त्यांचं एक संघराज्य त्यांनी बनवलेलं आहे. तिथे ते कार्यरत होते. ते कसे गेले आणि तिथे त्यांना काय अनुभव आले हे आपल्याला पुढच्या मुलाखतीमधून कळून येणारच आहे. तर आता नुकतेच एक 2-3 महिन्यापूर्वी ते दुबईवरून भारतात परत आले आहेत आणि आता भारतातच राहतील अशी आपण आशा करूया, कारण नाशिकच्या जनतेला त्यांच्या सेवेची खूप गरज आहे. तर ते एक प्रख्यात भूलतज्ञ तर आहेतच, पण त्याच्याबरोबर विविध कळा अंगी असलेला हा माणूस आहे. एक तर म्हणजे त्यांची ट्रेकिंगची आवड आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, हिमालयामध्ये आणि सह्याद्रीमध्ये असंख्य ट्रेक त्यांचे झालेले आहेत. आताच आम्ही 5-6 महिन्यापूर्वी एव्हरेस्टला जाऊन आलो, एव्हरेस्ट बेस कॅम्पला. त्या ट्रेकमध्ये पण ते आमच्याबरोबर होते. आणि त्याच्यापूर्वी त्याच्याहूनही अवघड असे काही ट्रेक त्यांनी केलेले आहेत, म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण असं ज्याला म्हणतात. कालेंदी खालचा ट्रेक 19,000 फुटापर्यंत तोही त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर एक सर्वोच्च शिखर ज्याला स्टोक कांगरी म्हणतात लडाखमधलं, तेही त्यांनी पादाक्रांत केलेलं आहे 21,000 फुटांचं. त्याच्यानंतर ऋदुगैरा हे पण केलेलं आहे. आमचा नेहमीचा जो पावनखिंडीचा ट्रेक तो पण त्यांनी केलेला आहे. तर ट्रेकिंग हा त्यांचा छंद आहे. दुसरा त्यांचा छंद म्हणजे नाटकाचा छंद. ते उत्तम अभिनेते आहेत आणि राज्य नाट्य स्पर्धा ज्या होतात त्याच्यामध्ये त्यांनी बक्षिसं देखील मिळवलेली आहेत. बन बांबूचे ह्या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळालं आणि नथिंग टू से या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. या दोन्ही नाटकांमध्ये त्यांचा सहभाग होता. अनेक लघुपटांमध्ये देखील त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते आहेत. नाशिक जिल्ह्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि हे काम त्यांचं अतिशय जोरात अनेक वर्षापासून चालू आहे. डॉक्टर दाभोळकरांचे ते पट्टशिष्य आहेत आणि ह्या विषयावरती त्यांनी अनेक वृत्तपत्र, मासिकं वगैरे यांच्यामध्ये लेखन देखील केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपला जो व्यवसाय आहे ॲनेस्थेशिया त्याच्यावरती देखील लेखन केलेलं आहे. आणखी एक चौथी ओळख आहे, ती म्हणजे त्यांना ढोल वाजवायची प्रचंड आवड आहे. मग ती गणपतीची मिरवणूक असो का शिवजयंतीची मिरवणूक असो, ढोल वाजवणं म्हणा, पण ते इतके रंगून जातात की तासनतास दिवसभर तो ढोल गळ्यात घालत होते. म्हणजे एक प्रकारचं ते एक समाधी लागते म्हणा, अशा प्रकारे ते दिवसभर ते ढोल वाजवत असतात. तर असे हाँ वो रखेंगे लेकिन यहाँ पे नहीं, वो बाहर रोड पे होने चाहिए. तर
असं हे बहुरंगी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. तर आता मी मुलाखतीला सुरुवात करतो. दुबई या देशाबद्दल आपल्याला सगळ्यांना आकर्षण आहे. बऱ्याच जणांनी दुबईला भेट पण दिलेली असते. पण आपण जातो ते काय, आपण टुरिस्ट म्हणून जातो. एक 7-8 दिवस दुबईमध्ये आपण राहतो, तिथली जी प्रेक्षणीय स्थळं आहे ती पाहतो. पण तो देश ऍक्च्युअली कसा चाललेला आहे, तिथलं समाज जीवन कसं आहे, प्रशासन कसं आहे, याची काही आपल्याला जवळून ओळख होत नाही. तर हा दुबई देश म्हणजे खरोखर एक जगातला एक अद्भुत देश आहे. कारण 50 वर्षापूर्वी तिथे फक्त उंट फिरत होते, वाळू होती, बाकी काही नव्हतं. आणि ह्या देशाचं आज एक जगातल्या एका प्रगत देशामध्ये, प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर झालेलं आहे. हे केवळ तेलातून मिळालेल्या पैशावर झालं की त्यामागे आणखी काही बुद्धी आहे, कौशल्य आहे, हा प्रश्न मला नेहमी पडायचा आहे. तर त्याचं उत्तर आज मिळेल ह्या मुलाखतीतून असं आपल्याला आशा आहे. तर मी मुलाखतीला आता सुरुवात करतो. तर मुलाखतीचं तसं फार काही अवघड तंत्र नाही आहे. मी त्यांना प्रश्न विचारत जाणार आहे आणि ते त्यांची उत्तरं देणार आहेत. तर एक 10 प्रश्न. हा ना, बोला सर. एक प्रश्न मी विचार. होय होय, सुरुवात करतो. हो सर, काही महिन्यापूर्वीच दुबईला गेलो. 5 वैशिष्ट्य मला दुबईची तिथली दिसली की मी जरा थोडं सांगतो. मला आपण प्रदीप, आपण असं करूया का की मुलाखत संपल्यानंतर आपण एक 15 मिनिटं विचारायचं मुलाखतीच्या नाही 10-15 मिनिटं आपण श्रोत्यांना देणारच आहोत इंटरॅक्शन साठी. तर त्यावेळेला तुम्ही गप्पा मारू शकता त्यांच्याबरोबर आणि आपण त्याच्यासाठी खास वेळ ठेवलेलाच आहे. तर आपली रेग्युलर मुलाखत झाली की श्रोत्यांना ओपन फोरम ते इंटरॅक्ट करू शकतात आपल्या वक्त्यांबरोबर. तर सुरुवात करतो मी पहिल्या प्रश्नाने की दुबई ह्या देशामध्ये जाण्याची तुम्हाला प्रेरणा कशी झाली आणि त्याच्यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागली काय? सर्वप्रथम मी जीवनात संस्थेचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी एका वेगळ्या विषयावरती मला बोलायला संधी दिली. आणि शिवदे सरांचे खास आभार. त्यांचे मित्र, गाईड, फिलॉसॉफर, मेंटर सगळेच आहेत. तर हा जो पहिला प्रश्न आहे तो दुबईमध्ये मी कसा गेलो हा नाही चालला का? असं करा, आपण अदला बदल करूया माहिती. ठीक आहे, राहू दे राहू दे. तुम्ही इकडे बसलात तरी चालेल. कॅमेराच्या बाहेर राहू द्या. कॅमेरात आहोत ना. हॅलो, आता इथे ऐकू? मी साधारणतः 25 वर्षापूर्वी 1993 साली इथे नाशिकमध्ये फ्रीलान्स एनास्थेशियाची प्रॅक्टिस सुरू केली. आणि त्यानंतर 25 वर्ष मी जवळजवळ 10 सर्जन बरोबर काम केलं वेगवेगळ्या ठिकाणी. साधारणतः 2015 पर्यंत त्यानंतर मला थोडंसं म्हणजे एक आपल्या व्यवसायामध्ये एक सुरीपणा, तोचपणा असा यायला लागला. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती की मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस अटेंड करत होतो आमच्या विषयांच्या. तर त्यावेळी तिथे खूप नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन मॉनिटरिंग, नवीन नवीन मशिनरी आमची एनास्थेशिया रिलेटेड, पेशंट सेफ्टीशी रिलेटेड ती बघायचो किंवा ते शिकायचो. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन मला काहीच करता यायचं नाही. कारण मी डिपेंडंट असा होतो. मी प्रत्येक सर्जनला मी सांगू शकत नव्हतो की बाबा हे मशीन आण, ते मशीन आण. आणि मुख्य म्हणजे त्याची कॉस्ट खूप जास्त होते. म्हणजे 25-30 लाखाच्या पुढे ह्या मशिनरी सगळ्या ज्या आहेत त्या होत्या. तर त्यामुळे मला ते करणंही शक्य नव्हतं. पण मला एक फ्रस्ट्रेशन असं म्हणता येणार नाही, पण एक सुरीपणा खूप आला होता या प्रॅक्टिसमध्ये की काय करायचं. आणि आता माझी प्रॅक्टिस होतं, मी 50 ऑलरेडी क्रॉस केलेलं होतं. त्यावेळी 52 वर्षाचं होतं मी जेव्हा डिसिजन घेतला. आणि तरी सुद्धा आपल्याला हे करायला मिळत नाही. आता आपलं संपत आलेलं आहे प्रॅक्टिसचे काही वर्ष आणि नवीन काहीच करायला मिळत नाहीये. याचं एक वैषम्य मला वाटत होतं. तर काय करता येईल ह्या विषयावरती मी जवळजवळ 2 वर्ष माझी गेली. म्हणजे 2015 ते 2017. मग 2017ला मी दुबईला फिरायला गेलो होतो. जनरल जसे आपण
टुरिस्ट म्हणून. तर लकीली माझे तिथे 2 मित्र माझेच क्लासमेट होते कॉलेजमधलेच, ते तिथे प्रॅक्टिस करत होते किंवा ते ऑलरेडी त्यांना 10-10 वर्ष 15 वर्ष झालेली होती. तर त्यांची माझी अचानक तिथे गाठ पडली आणि मग त्यांनी सांगितलं, अरे तुला जे पाहिजे ते इथे नक्की मिळेल, तू प्रयत्न कर. आणि दुसरा एक मुद्दा असा होता की मी हे जे माझी प्रॅक्टिस होती ती जवळजवळ दररोज अल्टरनेट रात्र मला उठायला लागायचं. सिझेरियन असेल काहीतरी असेल तर याचाही मला आता कंटाळा आला होता, म्हणजे की दर रात्री उठायचं एवढी अल्टरनेट नाईट आणि टाइम स्ट्रेस खूप असायचा त्यामध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सेटअप असायचा, सर्जन असेल गायनेकॉलॉजिस्ट असेल, प्रत्येकाचे सेटअप वेगळे, त्याच्याशी प्रत्येक वेळी कोपअप करणं, हे सगळ्या गोष्टी अशा साठून आलेल्या होत्या. तर त्या मित्रांनी जेव्हा सांगितलं मला की इथे 8 आवर्स ड्युटी असते, फिक्स तुला आवर्स असेल, तुला जास्त ताण येणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पुढे आला तो ताण पण कम्फर्टेबल होतं त्यामध्ये. तर ते त्यांनी सांगितल्यानंतर मग मी खरंच विचार करायला लागलो. साधारण नोव्हेंबरमध्ये मी गेलो होतो आणि मग डिसेंबरमध्ये मी डिसिजन घेतला की अरे यार हे आपण जायला पाहिजे, इथे काहीतरी करायला पाहिजे. पण ते इतकं सोपं नव्हतं, कारण आपली जरी डिग्री इथं जरी असली तरी ती ॲक्सेप्ट होत नाही. म्हणजे तिथं त्यांची वेगळी एक्झाम द्यावी लागते मेडिसिनची. तिथं अबुधाबी, दुबई आणि नदर्न एमिरेट्स, आणखी जे 5 एमिरेट्स आहेत त्यांचे वेगवेगळ्या हेल्थ ऑथॉरिटीज आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, तर त्या द्याव्या लागतात. त्याशिवाय तुम्हाला तिथे एंट्री नाही मिळत. मग मी जानेवारीमध्ये तो फॉर्म भरला आणि मी म्हटलं ठीक आहे, आता आपली 25 वर्ष प्रॅक्टिस झालेली, आपल्याला येतं बऱ्यापैकी असं एक मला वाटत होतं. आणि म्हटलं अजून 3 महिने अभ्यास करू आणि मार्च एंडची साधारणतः मी डेट घेतली परीक्षेची आणि मी ती परीक्षा दिली. ती ऑनलाईन असते परीक्षा, त्याच्यामध्ये 70% पासिंग असतं आणि ती खूप अवघड असते हे मला मार्चमध्ये कळलं आणि मी फेल झालो. मग माझे डोळे उघडले की अरे बापरे हे इतकं सोपं नाही आहे. पण मग मी उलट जिद्दीला पेटलो की आपल्याला हे करायचंच आहे. मग त्यानंतर पुन्हा अजून 3 महिने घेतले, जून एंडची डेट घेतली आणि पुन्हा परीक्षा मी दिली आणि मग जूनमध्ये 3ही परीक्षा मी त्या ज्या एमिरेट्सच्या होत्या त्या पास झालो. पण त्यानंतर हे झालं थेअरी, त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम असते. प्रॅक्टिकल एक्झाम असते ते तिकडे असते. तर मग त्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी मला ऑगस्ट सप्टेंबरची डेट मिळाली. मग मी तिकडे गेलो. प्रॅक्टिकल एक्झाम पण खूप डिफिकल्ट असते, म्हणजे आमची MDची एक्झाम जशी डिफिकल्ट असते तसंच ती असते. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स असतात, मेडिसिन्स असतात, प्रत्येकावर प्रश्न विचारतात आणि कॉम्प्युटराइज्ड अशी सिम्युलेटिंग, म्हणजे त्याच्यावरती केसेस असतात, त्या केसेसवर डिस्कशन होतं. असे जवळजवळ पाऊण 1 तास माझी ती एक्झाम झाली आणि झालो, त्याच्यातही पास झालो मी. आणि मग त्यानंतर आता हे झालं, हा एक टप्पा होतो. यामध्ये तुम्हाला ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ किंवा दुबई हेल्थ ऑथॉरिटी यांचं एक लायसन्स मिळतं की यू आर अलाउड टू प्रॅक्टिस इन युनायटेड अरब एमिरेट्स. आता परत जॉबसाठी ॲप्लिकेशन ते वेगळी गोष्ट असते. परत मग ह्या लायसन्सवरती मी वेगवेगळ्या हॉस्पिटल, तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल्स भरपूर आहेत आणि सरकारी पण हॉस्पिटल भरपूर आहेत, त्या ठिकाणी मी अप्लाय करायला सुरुवात केली. आणि मला ॲक्च्युली मी पासआउट समजा ऑक्टोबरमध्ये झालो तरी मला ॲक्च्युली जॉईन व्हायला साधारणतः मार्च एप्रिल नेक्स्ट इयर, म्हणजे जवळ 6-7 महिने मला गेले त्याच्यामध्ये. म्हणजे असं साधारणतः एक 1.5 ते 2 वर्ष मी त्याच्यात कंटिन्युअसली मागे होतो. त्यानंतर मला ॲक्च्युअली तिथे अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग मी ती जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर मला जे प्रॉब्लेम्स इथे फेस करत होतो मी किंवा जे मला वैषम्य वाटत होतं त्याचं मला तिथे खूप समाधान मिळालं की एकदम स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज प्रत्येक ऑपरेशन थिएटरमध्ये. नंतर 8 आवर्स ड्युटी, नाईट ड्युटी असायची पण आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळाच असायची आणि म्हणजे कम्फर्टेबल होतं. आणि तेवढ्यामध्ये मी साधारणतः जून-जुलै याला 2019ला मी जॉईन झालो आणि जानेवारीमध्ये करोना सुरू झाला. त्यामुळे इतके प्रॉब्लेम झाले की मी इकडे येऊ शकत नव्हतो, माझी फॅमिली तिकडे येऊ शकत नव्हती आणि मी एकटा तिथे जवळजवळ 1.5 वर्ष, म्हणजे जवळ सेकंड वेव्ह जाईपर्यंत मी तिथं एकटाच राहिलो होतो. असं ते होत गेलं. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुमचा प्रांजळपणा ह्याच्यातून दिसतो की मी फेल झालो असं बोलायला सुद्धा खूप धाडस लागतं. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की BJ मेडिकल सारख्या भारतातल्या प्रख्यात कॉलेजचा विद्यार्थी, म्हणजे तिथलं स्टँडर्ड किती हाय असेल याची आपल्याला कल्पना येते. ह्याच्यावरून आपण जे म्हणतो की बाबा चला उत्सुक कोणी आपलं गेलं दुबईला आणि तिथे नोकरी करायला लागलं, तसं ते नाही आहे. तिथले नियम आणि तिथलं प्रशासन आणि तिथला एकंदरीत कामाचा दर्जा किती चांगला आहे याची पण याच्यावरून कल्पना येते. आता डॉक्टर साहेबांनी एक गोष्ट सांगितली नाहीये परंतु ती आपण अध्यारोप धरूया की
आर्थिक प्रलोभन हे थोडंसं होतं की नाही, की भारतात साधारण आपल्याला जे वेतन मिळतं किंवा भारतात जी आर्थिक आपल्याला एक स्थिरता लाभते त्यापेक्षा दुबईमध्ये निश्चितच चांगलं आपल्याला मिळालं असेल. हो निश्चित. दुबईचं एक टॅक्स हेवन जे म्हणतात ते आहे. तिथे तुम्हाला इन्कम टॅक्स नाही किंवा कोणताच टॅक्स नाही. आता ह्या 2 वर्षात त्यांनी फक्त प्रत्येक ट्रान्झॅक्शनला वॅट 5% लागू केलेला आहे. अदरवाईज आपल्याला जो पगार मिळतो, सॅलरी मिळते ती पूर्णपणे आपली असते आणि मिनिमम सॅलरी अगदी म्हणजे क्लास 4 लेवलला जरी म्हटलं तरी सुद्धा 2,500 ते 3,000 दिरहम म्हणजे जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये मिळतात. आणि आपले सगळे डॉक्टर किंवा जे ब्लू कलर जे आहेत त्यांना खूप चांगल्या सॅलरीज तिथे मिळतात. म्हणजे तुमचं वैयक्तिक खर्च जाऊन भरपूर सेव्हिंग होतं आणि डेफिनेटली ते एक मोठंच अट्रॅक्शन म्हणता येईल. पण माझ्या बाबतीत मी अगदी खरोखरच सांगतो, म्हणजे मगाशी जसं तुम्ही म्हणलात प्रांजळपणा तसं सांगतो की मला आर्थिक प्रलोभनाची गोष्ट नव्हती, कारण मी 25 वर्ष इथे प्रॅक्टिस केली होती आणि माझं इथे सगळं त्या मानाने सगळं झालेलं होतं. गाडी बंगला जे काय एक भौतिक गोष्टींचं जे होतं ते माझं झालेलं होतं. पण मला प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं की ज्यासाठी मी खरं तर गेलो आणि हा मला बोनस ऑफकोर्स मिळाला. छान. एकंदर आरोग्य व्यवस्था तिथे कशी आहे? म्हणजे आता दुहेरी आरोग्य व्यवस्था आहे हे तुम्ही आता सांगितलं की खाजगी दवाखाने पण आहेत, सरकारी दवाखाने पण आहेत. पण सरकारी दवाखान्यामध्ये सगळी ट्रीटमेंट जी असते ती विनामूल्य असते काय? म्हणजे सर्वसामान्य एखादा दुबईतला अरब म्हणा किंवा बाहेरून आलेला भारतीय नागरिक आहे, नागरिक नाही म्हणता येणार त्याला, तिथे तो कामासाठी गेलेला आहे, कामगार आहे, तर त्याला तिथे पूर्णपणे विनामूल्य आरोग्य सेवा मिळते काय? का त्याच्यासाठी काही थोडेफार पैसे त्याला भरावे लागतात? आणि खाजगी अर्थातच जे श्रीमंत आहेत तिथले अरब आहेत ते खाजगीमध्ये जात असतील, पण सरकारी आरोग्य सेवा ही कशा दर्जाची आहे आणि ती कोण कशा प्रकारे हँडल करतात? तिथे आरोग्य सेवा चे नियम सगळीकडे सारखे आहेत. म्हणजे सरकारी असो का खाजगी असो, सगळीकडे स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज. कुठल्याही प्रकारे सरकारी याच्यामध्ये कमी दर्जाचं आणि मेडिसिन्स किंवा इक्विपमेंट कमी दर्जाचे, इकडे जास्त दर्जाचे असलं काही भानगड नाही. कारण त्याचे नियम सगळे क्लिअर कट, स्ट्रेट फॉरवर्ड, कुठेही ॲम्बिग्युइटी नसलेले असे ते आरोग्याचे नियम आहेत. सगळी आरोग्य व्यवस्था ही इन्शुरन्स बेस्ड आहे. म्हणजे अगदी क्लास 3, क्लास 4 असो किंवा कोणी असो, तिथे जॉब करणाऱ्याला कंपल्सरी हेल्थ इन्शुरन्स मस्ट आहे. आणि तो हेल्थ इन्शुरन्स जो एम्प्लॉयर आहे, जो तुम्हाला नोकरी देतो, जो सॅलरी देतो, त्याला हे करणं कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जॉब मिळतो तिथे त्यावेळी जो एम्प्लॉयर आहे तो तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स सकट असतं. म्हणजे जाण्या येण्याचं विमानाचं तिकीट असतं त्याच्यामध्ये आणि तिथे 15 दिवसाचं इनिशियल राहण्याचे फ्री राहण्याचं जे हे असतं ते असतं आणि हेल्थ इन्शुरन्स इज कंपल्सरी. असं ते टोटली इन्शुरन्स बेस्ड आहे. त्यामुळे तसं कोणालाही पैसे स्वतःच्या खिशातून फार घालावे लागत नाहीत. एक्सेप्ट आता हेल्थ इन्शुरन्समध्ये पण थोड्याशा पळवाटा असतात. काही ठिकाणी को पेमेंट आणि अशा प्रकारचं काही असतं. म्हणजे 80% इन्शुरन्स कंपनी, 20% आपल्याला भरावे लागतात, अशा प्रकारचं असतं. त्यामुळे आपण तो हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो नीट ताहून सुलाखून घ्यायचा. जर आपल्याला तो कमी पडत असेल त्यांच्या नियमानुसार तर आपण ॲडिशनल एक हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यायला पाहिजे. तिथली आरोग्य व्यवस्था अतिशय महाग आहे हे तर नक्कीच. म्हणजे इथं जे तुम्हाला समजा 1 लाख भरामध्ये एखादं ऑपरेशन होत असेल तर तिथे ते किमान 3 लाख म्हणजे रुपीजमध्ये सांगतोय 3 ते 4 लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स शिवाय तिथे पर्याय नाही आहे. आणि फॅसिलिटीज सगळीकडे सारख्या आहेत, कुठेही काहीही फ्री नाही. म्हणजे इवन आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा कुठलाही फ्री नाही आहे. तिथे त्यांनी 2 सेक्शन्स केलेले आहेत, एक कमी इन्कमवाले आणि एक हाय इन्कमवाले. हाय इन्कमवाल्यांकडून दाबून ते व्यवस्थित बिलं घेतात आणि तेच ट्रान्सफर करतात लो इन्कमवाल्यांसाठी. पण सगळीकडे पैसे हे भरावेच लागतात. दुबईमध्ये किंवा UAE मध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला फ्री मिळणार नाही, हे अगदी तिथे आहे. साधी गोष्ट सुद्धा फ्री कधीच कुठंच मिळत नाही. हे झालं आरोग्य व्यवस्थेविषयी. तुम्ही आता तिथे 5 वर्ष वास्तव्याला होतात, तर एकंदरीत तिथलं नागरी प्रशासन कशा प्रकारचं आहे? म्हणजे आता उदाहरणार्थ रस्ते आहेत किंवा साफसफाई आहे किंवा इतर नागरी सुविधा आहे किंवा वाहतूक आहे किंवा पोलीस यंत्रणा आहे,
ह्या बाकीच्या गोष्टींबद्दल तुमचा काय अनुभव होता 5 वर्षामध्ये? एक सर्वसामान्य नागरिकाचं जीवन तिथलं कसं आहे? या संबंधी सांगताना थोडासा वेळ द्यावा मला अशी विनंती आहे. कारण हे फार महत्वाचं आहे की प्रशासन व्यवस्था आणि तिथे 3 पद्धतीने ते प्रशासन व्यवस्था एक राबवली जाते. एक म्हणजे कायदा सुव्यवस्था, म्हणजे असं मला जाणवलं की ते 3 मुद्दे त्यांनी फार महत्वाचे आहेत की एक तर कायदा सुव्यवस्था, दुसरं म्हणजे ट्रॅफिक आणि तिसरं म्हणजे फ्री इकॉनॉमी. तर कायदा सुव्यवस्था अतिशयच कडक आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला एकदा जॉब मिळाला, आता पहिल्यांदा आपण व्हिजिटर व्हिसावर जातो, तोच व्हिसा पुढे तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर तो वर्किंग व्हिसामध्ये कन्वर्ट होतो आणि एकदा वर्किंग व्हिसामध्ये कन्वर्ट झालं की तुम्हाला एक एमिरेट्स ID नावाचं एक कार्ड मिळतं, जे आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स सारखं कार्ड असतं, त्यामध्ये चिप असते आणि ती तुमची सगळी तिथली UAE मधली कुंडली असते. त्यामध्ये तुमचं सगळं म्हणजे तुम्ही आलात कधी, गेला कधी, हे तर त्याच्यामध्ये असतं, पण तुम्ही जो फ्लॅट रेंटल घेता, राहता, त्या ठिकाणचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावरती अपलोड करावं लागतं. नंतर गॅस, वीज, पाणी जे काय असेल ते सगळ्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्याचं जे काय अकाउंट असेल ते सगळं त्याला लिंक केलेलं असतं. त्यानंतर तुमची गाडी जर एखादी घेतली असेल तर त्या गाडीचं सगळं रजिस्ट्रेशन त्याला लिंक असतं, त्याचं जे लोन असतं ते पण त्याला रजिस्ट्रेशन असतं, बँक अकाउंट पूर्णपणे त्याला लिंक असतं. त्यामुळे ते एमिरेट्स ID हे कुठल्या परिस्थितीत हरवून चालत नाही, म्हणजे मिळतं दुसरं हरवलं तर, पण त्याला हेवी चार्जेस असतात. तर ते एमिरेट्स ID हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं आणि त्या एमिरेट्स ID वरती तुमच्यावरती काही गुन्हे दाखल झाले आहेत का, त्याचे काही तुम्ही फाईन भरले आहेत का, ते सगळं त्याच्यामध्ये हे असतं. म्हणजे आता मी आतापर्यंत माझ्या व्हेकलला जवळजवळ रुपयामध्ये 1 लाखभर रुपये माझे नुसते फाईनवरही गेलेले आहेत. म्हणजे ट्रॅफिकचं म्हणजे पार्किंगचं फाईन असेल, आणखी स्पीडचं फाईन असेल, आणि हे सगळं जे आहे ना ते अतिशय मेटिक्युलसली फॉलो होतं. म्हणजे CCTV सगळीकडं आहेत, त्यांची वॉर रूम सारखी एक ट्रॅफिकची एक रूम असते, त्यामधून ते कंटिन्युअसली प्रत्येक चौक आणि चौक ते पाहत असतात कोण कितीच्या स्पीड झाले, आणि स्पीडचे ते हे असतात मेजरमेंट करणारे ते मशीन्स असतात तुमच्या रस्त्यावरती. त्यामुळे तुमचा म्हणजे आता रिसेंटली यायच्या अगोदर जस्ट 1 महिना अगोदर तिथे 7-7 लेनचे मोठे रस्ते आहेत, त्या 7-7 लेनच्या रस्त्यावर मिनिमम स्पीड इज 120, त्या स्पीडनी तिथून चालावं लागतं आणि हायेस्ट स्पीड इज 150-160. तर माझं ते बाजूनी फार मोठे म्हणजे तिथे ट्रिपल डबल एक्सेलचे असे 100-100 टायरवाले ट्रक जात असतात. तर ते घाबरून मी माझा स्पीड 120च्या 110 झाला, तर मला ताबडतोब 1000 दिरहम फाईन बसला, म्हणजे जवळजवळ 20-22 हजार रुपये. तर एकदा मी चुकून त्या बसच्या लेनमध्ये अक्षरशः म्हणजे काही सेकंद मी त्या बसच्या लेनमध्ये चुकून गेलो आणि लगेच परत बाहेर आलो मला लक्षात आल्यानंतर, पण तेवढ्या वेळात त्यांनी मला 600 दिरहमचा फाईन बसला. तर अशी, आणि कोणताही गुन्हा म्हणजे राईट फ्रॉम इकॉनॉमिक ऑफेन्स असेल किंवा काही अगदी रेप सारखे मोठे घटना असतील, तर त्याचं तिथे कोणत्याही प्रकारे टॉलरन्स अजिबात नाही, 0 टॉलरन्स. त्यामुळे तिथे कधी आता एवढ्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतात, परंतु दुबईमध्ये कधी होत नाही, कारण त्यांची कायदा सुव्यवस्था फार कडक आहे. तुम्हाला चौकात पोलीस काही दिसणार नाही, पण तुमच्यावर कंटिन्युअसली नजर असते तिथे की हा माणूस काय करतोय, कुठं जातोय, काय उद्योग करतोय, हे सगळं त्यांना पोलिसांना सगळं माहीत असतं. त्यामुळे ते कायदा सुव्यवस्था ही त्यांची अतिशय कठोरपणे त्यांनी राबवलेली आहे. आणि नॉट ओन्ली ते आत्तापासून त्याच्यामध्ये सातत्य, म्हणजे 1972 साली त्यांचा जो कंट्री स्थापन झाला, म्हणजे आता हा कसा स्थापन झाला आहे थोडक्यात मी सांगतो की हे 7 एमिरेट्स होते, 7 किंगडम्स होते, 7 वेगळे देश होते, अबुधाबी, दुबई, शारजा, नंतर रासल कैमा, अजमान, उमल क्वेन आणि फुजेरा. तर यामध्ये 64 साली त्यांना तिथे ऑइल सापडलं, जसं सौदी अरेबियाला त्याच्याही आधी सापडलं होतं, यांना 64 साली इकडे सापडलं. तर त्यावेळी हे जे राजे होते दुबईचे आणि अबुधाबीचे, हे खूप विजनरी होते, म्हणजे आहेत अजून ते विजनरी होते. त्यांच्या लक्षात आलं की हे ऐकट्या दुकट्याचं जर आपण केलं तर काही फायदा होणार नाहीये, कारण की भूभाग हा सलग होता त्या 7 एमिरेट्सचा. मग त्यांनी ते बाकीच्या 5 लोकांना कन्व्हिन्स केलं की आपण जर हा एक देश केला तर आपला सगळ्यांचा फायदा होणार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था म्हणजे गृह मंत्रालय आणि ट्रॅफिक आणि काही गोष्टी या कॉमन केल्या, म्हणजे चलन वगैरे या एकत्र केल्या आणि मग तो देश फॉर्म केला आणि आज त्याचं इतकं प्रोग्रेस झालेला आहे.
तर तो पहिला मुद्दा त्यांनी तो फार महत्त्वाचा, आणि 1972 पासून ते कायदा सुव्यवस्थाचं अजिबात कोणत्याही प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. दुसरं महत्त्वाचे आहे की ट्रॅफिक बद्दल तर खूप बोलावं लागेल ॲक्च्युली, पण ट्रॅफिकचं म्हणजे साधं लायसन्स, आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचं असेल तर ते एक मोठं जिकिरीचं काम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 50 क्लासेस असतात. कोणीही गेला, तुमचं इंटरनॅशनल लायसन्स आहे वगैरे जरी म्हणलं तरी सुद्धा त्यांना 50 क्लासेस असतात. ते त्यांचे ते ड्रायव्हिंग स्कूल्स असतात. त्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये 50 क्लास करावे लागतात ड्रायव्हिंगचे. पहिल्या 10 क्लासनंतर पार्किंगची टेस्ट असते. 6 प्रकारचे पार्किंग असतात. म्हणजे एक 60 डिग्री पार्किंग, 90 डिग्री पार्किंग, म्हणजे आपल्या फुटपाथला 90 डिग्री पार्किंग, 60 डिग्री पार्किंग, नंतर पॅरलल पार्किंग, 2 गाड्यांच्या मध्ये पार्किंग कसं करायचं, नंतर गॅरेज पार्किंग, गॅरेजमध्ये तुम्ही कशी गाडी लावतात वगैरे, अशा प्रकारचे 6 प्रकारची पार्किंगची टेस्ट असते. आणि ती सगळी तुम्हाला CCTV किंवा कॅमेरे असतात, गाडीमध्ये पण असतात आणि बाहेर पण असतात. त्यामुळे तिथे फेल व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे आमचे काही कलिग्सने तर 6 वेळा पार्किंगचीच टेस्ट दिलेली आहे. तर आणि प्रत्येक वेळी तुम्ही फेल झाला की परत पैसे भरा आणि मग पहिल्यापासून तुम्ही घ्या. तर साधारणतः त्यानंतर 3 क्लासेस असतात. जर फेल झालं तर मग पार्किंगची टेस्ट तुम्ही पास झाले तर त्यानंतर 30 क्लासेस असतात. त्या 30 क्लासेस नंतर मग तुम्हाला त्या रस्त्यावर नेतात, इकडे तिकडे नेतात आणि मग एक कच्ची टेस्ट घेतात की तुम्हाला खरंच जमतंय का नाही. मग अशी 40 क्लास झाल्यानंतर ती ही कच्ची टेस्ट जर पास झालं तर मग फायनल 50 क्लास नंतर तुम्हाला एक टेस्ट असते फायनल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही किती अटेम्प्ट, त्याला काय मर्यादाच नाही. म्हणजे आमचे असेच आहे 7-7, 8-8 अटेम्प्ट झालेले आहेत लोकांचे. त्यांना खूप त्रास झालेला आहे. आणि काय होतं, 1-2दा नापास झालं की आपल्याला ते परफॉर्मन्स प्रेशर येऊन पुढचे पण आपण फेल व्हायला लागतो. असं पण काय काही गोष्टी होतात. तर त्यामुळे ती शिकतानाच इतके नियम आपल्यामध्ये मुरलेले असतात की ट्रॅफिकमध्ये तुम्ही चुका करण्याची शक्यता खूप कमी असते. पण तरी सुद्धा अनवधानाने झालेल्या चुकांमध्ये सुद्धा हे आता मी तुम्हाला सांगितलं तसे प्रचंड फाईन असतात. त्यामुळे ते अनवधानाने म्हणजे ड्रायव्हिंग ही अत्यंत सिरियसली घ्यायची गोष्ट आहे हे मला तिथे गेल्यावर कळलं. म्हणजे मोबाईल बघत मी आपलं असं तिथे चालतच नाही. म्हणजे मोबाईल असं काही बघितला आणि काय झालं तर भयंकर. आणि पॉइंट्स असतात. तुमचा कोणताही ऍक्सिडेंट झाला तर ताबडतोब ते बघतात कोणाची चूक आहे आणि तिथे पोलिसांचा निर्णय फायनल. तिथे तुम्ही ते वादावादी हे पैसे घेते ते भानगडच नाही काय. सगळं ऑनलाईन असतं. ते त्यांना लगेच दिसतं कोणाची चूक आहे. ते लगेच त्याला एक ब्लॅक पॉईंट देतात. 3 ब्लॅक पॉईंट झाले की तुम्हाला लायसन्स तुमचं 6 महिने सस्पेंड होतं. त्यामुळे तिथे 0 ऍक्सिडेंट पॉलिसी आणखी एक आहे. तर ती पण खूप स्ट्रिक्टली फॉलो होते. आणि सर्कलमध्ये एंट्री करणे, सर्कलमधून बाहेर पडणे हे पण खूप ट्रिकी आहे आणि ते शिकावं लागतं. म्हणजे असं गेलं आणि मग आपल्याला सहज जमेल असं नसतं ते. कारण प्रचंड ट्रॅफिक असतं. गाड्या भयंकर आहेत. तिथे 2 व्हीलर फार कमी आहेत, नाहीच आहेत जवळजवळ. 4 व्हीलर सगळे असतात. त्यामुळे कुठंही ॲक्सिडेंट झाला तर फारच कॉस्टली पडतं. ते तुमचा अख्खा पगार त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आपल्याला ही परिस्थिती गाठायला किती दिवस लागतील याची कल्पना न केलेली बरी. आपल्याकडे मोटर बाईक वरती 3-3 जण विदाऊट हेल्मेट चाललेले असतात आणि पोलीस आपले कुठेतरी जवळ धरून त्याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. तर हे सगळं जे म्हणजे अगदी एखाद्या स्वप्न नगरी सारखं आहे. पण 50 वर्षापूर्वी इथे वाळवंट होतं आणि उंट फिरत होते आणि रानटी अवस्थेमध्ये माणसं होती. तर हे सगळं म्हणजे चमत्कार एक प्रकारचा झालेला आहे. ह्याच्या मागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाचं गायडन्स आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? कशी प्रगती करून घेतली त्यांनी? ह्या स्टेजला आले कसे ते? वेस्टर्न नेशन्सच्या लेव्हलला ती माणसं आज आलेली आहेत. पाश्चिमात्य देश जे शेकडो वर्षापासून प्रगत अवस्थेमध्ये आहे ती पातळी त्यांनी आज गाठली आहे. या पाठीमागे काय आपल्याला रहस्य असं वाटतं? निश्चितपणे तिथं एक म्युझियम आहे, शारजा इस्लामिक कल्चर म्युझियम म्हणून आहे. ते खूप मोठं म्युझियम आहे. ते खूप बघण्यासारखं आहे ॲक्च्युली. त्या ठिकाणी 1972च्या पूर्वीचे काही फोटो आणि असे आहेत. अक्षरशः सर म्हणतात तसं की पूर्णपणे अगदी वाळवंट आणि एकदम असे गरीब लोक आणि अगदी काही क्वचित ठिकाणी ओएसिस होते. त्या ठिकाणी थोडीफार शेती ते सुद्धा तेवढ्यापुरतेच पिकवायचे. पण हे जे दोघं राजे मी म्हटलं अबुधाबीचे आणि दुबईचा जो राजा आहे, दुबईमध्ये ॲक्च्युली ऑइल फारसं नाही आहे. अबुधाबीमध्ये आणि बाकीच्या थोड्या एमिरेट्समध्ये थोडं आहे. अबुधाबीमध्ये मेन ऑइल आहे.
आणि मग हे कसं करायचं, तर या दोघांनी मिळून ते एक प्लॅन केला 1972 साली. आणि अर्थात अमेरिकेचा प्रभाव प्रचंड आहे, म्हणजे अमेरिकेला पण आता लक्ष त्याचं होतंच आणि त्यांचा इंटरेस्ट मुख्य ऑइलमध्ये असल्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी, त्यामुळे अमेरिकेचा प्रभाव प्रचंड आहे. आणि अमेरिकेमध्ये जे काय होतं ते इथं आणण्याचा त्यांचा ध्यास या दोघा राजांचा कायमच राहिलेला आहे. त्यामुळे या दोघांनी ते योजना करून रस्ते कसे पाहिजेत, हे पाहिजेत, हे सगळं त्यांनी अमेरिकेमध्ये बघितलं आणि तिथले जे प्लॅनर्स होते त्यांनी हा देश खरं तर घडवला असं म्हणायला हरकत नाही. आणि ऑइलचा पैसा, आता याला पैशाशिवाय काहीच घडत नाही, आणि ऑइलचा पैसा हा त्यांच्याकडे प्रचंड होता, त्यामुळे त्यांनी हे केलं. पण याच्यात मला नुसतं करणं हे नाही, मला वाटत आहे सातत्य ठेवणं हे फार त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. आणि त्यामुळे आज देश हा 50 वर्षानंतर सुद्धा आणखी प्रगती करतोय. आणखी आता 7 लेनचे रस्ते, आता 12 लेनचे रस्ते करण्याचा प्रयत्न आहे. आणि इतकंच नाही तर इतके विजनरी आहेत, आता त्यांचं ऑइल संपत चाललेलं आहे. ऑइल संपत चाललेलं आहे म्हटल्यानंतर मग आता काय करायचं, तर त्यांनी आता सोलार एनर्जीचे त्यांच्या ज्या मोठमोठी वाळवंट आहेत त्याच्यामध्ये एकर्स टुगेदर म्हणजे 500 एकरचे सोलारचे प्लांट टाकलेले आहेत. आणि ती जी वीज आता उत्पन्न होते ती आता ते विकतील. आणि आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स पण येत आहेत, त्यांना ती लागणार आहे ती वीज सगळी. त्यामुळे आता इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं पण प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन याचे सगळे सेंटर्स तिथं होत आहेत. दुबईच्या राजाला एक लक्षात आलं की आपल्याकडे ऑइल नाही तर काय करायला पाहिजे, तर त्यांनी ते इकॉनॉमिक सेंटर केलं. दुबई हे इकॉनॉमिक सेंटर आहे. त्या ठिकाणी जगामधले सगळ्या प्रकारचे तिथे करार मदार जे काय होतात, फायनान्शियल डील्स होतात, ते सगळे दुबईमध्ये येऊन लोक करतात. आणि त्या दुबईमध्ये त्यांना सर्व प्रकारची फॅसिलिटी आहे. तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटर नावाची एक महाप्रचंड बिल्डिंग आहे. त्यामध्ये इतके अनेक हॉल, अनेक रूम्स, सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या देशातले लोक तिथे येऊन करार मदार करतात आणि मग आपापल्या देशात जातात. अशी त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. आणि बाकीच्या जे आहेत एमिरेट्स त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता शारजामध्ये कल्चरल सेंटर खूप आहे. म्हणजे शारजामध्ये त्यांचं इस्लामिक कल्चर आणि तो शारजाचा राजा जो आहे तो या कल्चरबद्दल खूप म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे, तर त्यांनी त्याचं जे डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळं टुरिझम सेंटरसाठी त्याचा शारजामध्ये उपयोग होतो. रासल खैमा आणि फुजेरा हे जे 2 आहेत तिथे माउंटन्स आहेत, खूप मोठे माउंटन्स आहेत, बॅरन माउंटन्स आहेत. पण मग तिथं खाणी वगैरे होतात. तिथला जो दगड आहे हे आहे तो सगळ्या देशामध्ये वापरला जातो. म्हणजे ज्या ठिकाणचं प्रत्येक एमिरेट्सचं जे वैशिष्ट्य आहे त्याचा त्यांनी एक अतिशय सुयोग्य असा वापर केलेला आहे. म्हणून ह्या 50 वर्षात ते आज पुढे गेलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मगाशी मी ठासून अगदी सांगतो की कायदा सुव्यवस्था आणि ट्रॅफिक आणि हे इकॉनॉमिक फ्रीडम या 3 गोष्टींमुळे ते आज 50 वर्षात कुठे गेलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यांनी शेख जायदचं नाव घेतलं नाही, पण मला एकंदरीत तिथे असं दिसलं की शेख जायद हा त्यांचा आपले जसे राष्ट्रपिता आहेत तसं त्यांचा एक राष्ट्रपिता आहे. आणि त्याने या सगळ्या सुधारणा त्यांची सुरुवात केली आणि फार मोठा द्रष्टा आणि कर्तबगार असा तो राज्यकर्ता होता. आणि मुख्य म्हणजे तिथे लोकशाही ही भानगड नाहीये. मला वाटतं वंश परंपरागत दुबईचा जो राजा असतो तो पंतप्रधान होतो आणि अबुधाबीचा राजा असतो तो प्रेसिडेंट होतो, बरोबर आहे ना. हा, तर काही लोकशाहीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आणि काही राजेशाही आज जगामध्ये सक्सेसफुल झालेली एका देशामध्ये आपल्याला दिसते. हे खरोखर आपल्या आधुनिक युगामध्ये आपल्याला वाटतं राजेशाही म्हणजे मध्ययुगातला काही प्रकार आहे, पण हे खरोखर म्हणजे एक उदाहरण घेण्यासारखं आहे की राजा जर चांगला असला तर तो चांगल्या पद्धतीने राज्य करून आपल्या प्रजेचं जीवन खरोखर सुखी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जगातली सगळी आश्चर्य एक पाहायला मिळतात. आपण जर दुबईला गेलो तर आपले डोळे पाठतात अक्षरशः. जगातली टॉपमोस्ट गोष्ट प्रत्येक दुबईमध्ये आज आहे. सगळ्यात उंच बिल्डिंग, सगळ्यात मोठं बंदर, सगळ्यात मोठं विमानतळ, सगळ्यात मोठी फुलांची बाग जगामध्ये वाळवंटामध्ये. तर प्रेक्षणीय स्थळ आता मी तुम्हाला 4-5 गोष्टी सांगितल्या, तर साधारण एक 7-8 दिवसाच्या प्रवासामध्ये आपल्याला अगदी ह्याच्यातली थोडीशी झलक पाहायला मिळते. आणखी काही दुबईमध्ये पाहण्यासारखं आहे का प्रेक्षणीय स्थळांमध्ये? निश्चितपणे दुबई हे पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी विकसित केलेलं आहे. म्हणजे आता खरं तर वाळवंट आणि हे असून सुद्धा
त्यांनी पर्यटन कसं डेव्हलप करावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आता खरं तर म्हणजे सर्वात मोठी बिल्डिंग, ती गार्डन कशी डेव्हलप केली असेल ह्याचं एकदा जाऊन जर कोणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ती मिरॅकल गार्डन म्हणून ती रिअली इट्स अ मिरॅकल. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये ती गार्डन कशी बोलवली असेल आणि एकच टुगेदर ते एक मोठं बघण्याचं स्थळ आहे. सर्वात मोठी बिल्डिंग बुर्ज खलिफा ती आहे. अबुधाबीमध्ये एक मोठी मॉस्क आहे आणि तिथे एक पॅलेस त्यांचा अबुधाबीच्या राजाचा जो पॅलेस आहे तो पण अतिशय बघण्यासारखा आहे. म्हणजे किती भव्य असू शकतं याचं आपल्याला दर्शन तिथे घडतं. आता नवीन तिथे बॅप्सचं एक हिंदू टेम्पल पण हिंदूचं टेम्पल पण मोदींच्या कंपनी झालेलं आहे तिथे, तेही अतिशय बघण्यासारखं आहे. आणि मेन म्हणजे डेट्सचं मार्केट म्हणजे आपल्या खजुराचं मार्केट, तिथे ड्रायफ्रुट्स खजुराचं मार्केट हे अतिशय छान आहे. शारजामध्ये मी सांगितलं तसं तुम्हाला म्युझियम्स वेगवेगळी पाहायला मिळतात आणि ती ज्यांना इतिहासामध्ये किंवा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांना खूपच तिथे पाहण्यासारखं आहे. रास अल खैमा या ठिकाणी त्यांनी एक अतिशय सुंदर मोठाच्या मोठा बीच डेव्हलप केलेला आहे आणि त्या ठिकाणी 5 स्टार 7 स्टार असे हॉटेल्स निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपली श्रीदेवी वगैरे जी तिथे गेली आणि तिची जे सुसाईड किंवा जे काय झालं ते त्या रास अल खैमाला झालेलं आहे. तर ती हॉटेल्स म्हणजे अक्षरशः बघण्यासारखे आहेत. म्हणजे आपण नुसतं जाऊन बघून आलं तरी आपल्याला आणि रिझनेबल कॉस्टमध्ये आहेत. म्हणजे असं नाही की आपल्याला अजिबातच परवडणार नाही असं काही नाही आहे. तुम्ही थोडंसं जर दुबईचं कट शॉर्ट केलं आणि एखादा दिवस जर तिकडे राहिला तरी काहीच हरकत नाही. असं रास अल खैमाचे आणि फुजेरा या ठिकाणी माउंटन्स आहेत. त्या माउंटन्समध्ये त्यांनी मोठे मोठे घाट तयार करून वरती टेबल टॉप सारखी व्यवस्था केलेली आहे. वरतून तुम्हाला इकडे बीच दिसतो, इकडे माउंटन्स दिसतात. अशा प्रकारचं एक रचना त्यांनी केलेली आहे. आणि दुबईमध्ये तर खूपच स्पॉट आहेत वेगवेगळे, म्हणजे छोटे छोटे स्पॉट आणि प्रत्येक ठिकाणी 50 ते 100 कार पार्किंग होतील अशी व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था आहे. अतिशय क्लीन असे टॉयलेट्स आहेत. जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे पर्यटनासाठी लागतं ते त्या ठिकाणी त्यांनी छान डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे मला आता मी डिस्क्लेमर करतो की तिकडचे आणि इकडचे मी कम्पेअर होतच माझ्या नाईलाज असतो, पण मी इथल्या देशाला नावं नाही ठेवणार कारण तिथले प्रश्न वेगळे आहेत आणि इथले प्रश्न वेगळे आहेत, याची मला जाणीव आहे. पण आपल्याकडे इतकी पर्यटन स्थळं आहेत, डेव्हलप करण्यासारखे आहेत, परंतु केवळ विजन नसल्यामुळे आणि करप्शन म्हणा किंवा लालफितीचा कारभार याच्यामुळे ती डेव्हलप होऊ शकते. साधा सोमेश्वर असो की अशी काही छोटी छोटी स्थळं सुद्धा इतकी पॉश आणि इतकी चांगली डेव्हलप आणि त्यातून महसूल मिळवणं हा फार महत्वाचा आहे. म्हणजे तिथं तुम्हाला कोणती गोष्ट फ्री नाही. तुम्ही गेलात की तुम्हाला 2 दिरहमचं का होईना पार्किंग. आता 2 दिरहम आपण म्हणतो की ठीक आहे चला आलोय तेव्हा 2 दिरहमचं पार्किंग आपल्याला सहज करू शकतो. तसं कोणत्याही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली तर आपल्याला सगळंच फ्री पाहिजे. पार्किंग फ्री पाहिजे, आत एंट्री पण फ्री पाहिजे. मग डेव्हलप कसं करणार ना. शेवटी देशाला ते डेव्हलप करायचं असेल एखादी गोष्ट तर त्याच्यासाठी पैसा लागतो. तर हे सिव्हिक सेन्स नावाचा एक जो प्रकार आहे तो आपल्याकडे अतिशय कमी आहे आणि तो काय आपलाच प्रश्न नाही. एकूणच साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, भारत, श्रीलंका आहे, हा सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे आणि तो कधी सुधारणार याची माहीत नाही. ते जेव्हा आतूनच जेव्हा येईल तेव्हाच ते समजेल असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे हे पर्यटन स्थळ खूप डेव्हलप केलेले आहे आणि त्या माउंटन्समध्ये जरूर जायला पाहिजे. अलाइन नावाचं जे एक क्षेत्र आहे तिथे खूप ग्रीनरी आहे, तिथे पाऊस खूप पडतो तर त्या ठिकाणी ग्रीनरी पण आहे. तिथे असे ग्रीन झोनमध्ये रिसॉर्ट्स आहेत वेगवेगळे, त्या ठिकाणी पण होऊ शकतो आणि खूप चांगलं आहे. हे जरा थोडं आश्चर्य वाटलं की दुबईमध्ये डोंगर आहेत आणि तिथे ग्रीनरी आहे, पण कुठलाही देश असा वैविध्याने नटलेला असतो त्याचा फक्त वापर करून घेणं. ट्रेक सुद्धा केलेले आहेत. म्हणजे मी फाइंड आउट केलं ते सगळं. तर ट्रेकची सुद्धा व्यवस्थित त्यांनी व्यवस्था केलेली आहे की डोंगराच्या खाली पार्किंग आहे ते व्यवस्थित रोड त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी बाण आहे, कुठे अवघड आहे कुठे आहे त्याचं मॅपिंग केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही ट्रेकरला एकटा जरी गेला तर मी एकटा जात होतो बराच वेळा किंवा माझी बायको आल्यानंतर आम्ही दोघंही जात होतो, पण आम्हाला कधीही अनसेफ
असं कधीच वाटलं नाही. आमची गाडी खाली एकच गाडी असायची, पण आम्ही बिनधास्त जाऊन यायचो, 2-4 तास ट्रेकिंग करायचो आणि खाली यायचो. फक्त डोंगर एकदम भरा नाही, तिथे काही तुम्हाला वनस्पती नाही, तुम्हाला पाणी पिणी ते सगळं घेऊन जायला लागतं. ते सगळ्या खाली व्यवस्थित सूचना दिलेल्या असतात. वा. आता एक शेवटचा सेन्सिटिव्ह प्रश्न तुम्हाला विचारतो की हे सगळे इस्लामी देश आहेत, म्हणजे आता तिथे त्यांचा ऑफिशियल धर्मच मला वाटतं इस्लाम म्हणून लिहिलेला आहे. पण आपण पाहतो की आता जगातले जवळजवळ 100 देशातले लोक तिथे जाऊन राहतात आणि कामं करतात. म्हणजे आता मी तिथे गेलो तर तिथे सिक्युरिटी गार्ड होता, तो गुरखाच होता, तिथे जाऊन ते वॉचमनच काम करतात. तर अशा प्रकारे आपले साऊथ इंडियामधले तर कितीतरी लोक तिथे गेले. तिथे केरळी भाषेतला मल्याळम न्यूजपेपर वगैरे निघतो असं मी ऐकलं, गल्फ टाइम्स वगैरे. तर तुम्हाला भारतीय म्हणा किंवा हिंदू म्हणा किंवा असं काही जाणवलं का की तिथे काही भेदाभेद आहे किंवा काही कुठली अडचण आली का? सरकारचं या बाबतीतलं धोरण कसं आहे? अतिशय फ्री धोरण तिथे आहे. म्हणजे त्या राजांना माहिती आहे. आणि मी करेक्शन करतो की 100 नाही तर 196 देशातले लोक तिथं राहतात. वेगवेगळे लोक सगळे राहतात. फिलिपिनो त्यातले जवळजवळ 60% हे आपले इंडियन्स आहेत. त्या 60%पैकी 80% हे मल्याळम लोक आहेत. आणि बाकीचे 30-40% मध्ये फिलिपिनो आहेत, पाकिस्तानी भरपूर लोक आहेत आणि बाकी आफ्रिकन कंट्रीज मधले लोक आहेत. इव्हन अमेरिका, युरोप मधले पण भरपूर लोक तिथे आहेत. आणि हे त्या राजांना माहिती आहे. इव्हन राजांनाच काय, जनतेला पण माहिती आहे की जो त्यांचा देश आहे तिथली त्यांची जी लोकल पॉप्युलेशन आहे ती हार्डली 2%. हार्डली 2%. बाकी सगळी ही एक्सपॅट लोकांनी 2% फक्त नाही. लोकल युनायटेड अरब अमिरेट्स, बाकीचे अरब कंट्रीज खूप आहेत ना. म्हणजे तर इजिप्त पासून ते त्यांचे बरेच लोक आहेत, ते पण येतात तिकडे. आणि 80 to 90% पॉप्युलेशन मोमेडियनच आहे. पण आपण जरी असलो आणि तिथे असलो तरी तिथे त्यांना कोणालाच म्हणजे मुस्लिम धर्माच्या यांना सुद्धा रस्त्यावरती धर्म आणायला परवानगी नाहीये. 5 वेळा नमाज होतो, बांग येते आणि लाऊडस्पीकरवर पण असते, पण ती हार्डली 1 or 1.5 मिनिटची बांग असते. तिचा व्हॉल्यूम कंट्रोल्ड असतो. त्रास नाही होत पण कळतं आपल्याला. पण रस्त्यावरती कोणताही जुलूस, मिरवणूक, ताबूत, पालखी सोहळा, आणखी कसलाही काही मिरवणूक, गणपती मिरवणूक कोणतीही तिथे अलाउड नाही. कोणत्याच धर्माला नाही. हे हिंदू असेल का मुस्लिम असेल. कोणत्याही रस्त्यावरती कुठलेही बोर्ड्स लावायला अनधिकृतरित्या बोर्ड्स, फ्लेक्स, जाहिराती चिकटवणे वगैरे चालत नाही. आणि ज्याची जाहिरात असेल त्याला हेवी फाईन असतो. त्यामुळं असं मी नाही चिकटवली, दुसऱ्याने चिकटवली असलं तिथे चालत नाही. त्यामुळे कोणत्याही धर्माचं असं काही तुम्हाला जर करायचं असेल, गणपती उत्सव करायचा असेल तर क्लोज असा जर हॉल असेल, मोठा घ्या, छोटा घ्या, तुम्ही गणपती बसवू शकता. तिथे अगदी ढोल सुद्धा बडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण बाहेर तुम्हाला अलाउड नाही. अलीकडं या 1-2 वर्षात फक्त गणपती विसर्जनासाठी समुद्रावरती त्यांनी अलाव केलेला आहे. आणि दिवाळीत फक्त एकच दिवस, तो सुद्धा ठराविक एक बीच, जुमेराचा बीच आहे, त्या ठिकाणी तिथल्या फटाके उडवायला परवानगी दिलेली आहे. बाकी अदरवाईज तुम्हाला धर्माचं तिथे कळणार पण नाही की कोणता धर्म चालू आहे, कोण आहे, तुम्ही कोणाशी बोलताय ते नावावरूनच फक्त कळतं. अदरवाईज आणि कोणत्याही प्रकारे भेदभाव नाही. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्हाला जाण्याचा प्रसंगच येत नाही, कारण सगळे जे आहे ते ऑनलाईन असतं. म्हणजे पाणी, वीज, हे काय जे असेल ते तुम्हाला सगळं ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागतं. आणि एमिरेट्स ID वरती सगळं ते चालतं. 2 तास तुम्ही सांगितलं, तुम्हाला टाइम द्यायचा की यावेळी मी इथं एंट्री करणार आहे या फ्लॅटमध्ये आणि तुमचं हे चालू व्हायला पाहिजे. बरोबर त्यावेळी चालू झालेलं असतं. तुमचं फ्लॅटचा रेंट जेव्हा संपतो, कॉन्ट्रॅक्ट संपतं, त्यावेळी तुम्ही सांगायचं की बाबा या तारखेला माझं संपणार आहे आणि 8 वाजता मी तो सोडणार आहे फ्लॅट. तर 6 वाजता बरोबर ते येऊन ते सगळं बंद करतात. त्यामुळे हे सगळं तुम्हाला ऑनलाईन सगळं दिलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला कुठे जायला लागत नाही. मोठमोठ्या बिल्डिंग आहेत त्यांच्या कॉर्पोरेशनच्या त्याच्या, पण तिथे कुठेही तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे कस्टमर आहे असं तिथे फक्त तो स्टॉप असतो, त्यांचे कॉम्प्युटर आणि त्याच्यावरती चालू असतं. त्यामुळं हा एक मोठा ॲडव्हान्टेज. त्यामुळे करप्शन जो आहे, अंडर टेबल माझं ऍप्लिकेशन आणि हे ते काय भानगडच नाही. ते तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर एका मिनिटात ते होणार. आणि एमिरेट्स ID असल्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर असतात 99%. काही किरकोळ अडचणी असतील तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन भेटू शकता, ते सॉल्व्ह करू शकता. आणि विदिन अ वीक कोणताही प्रश्न सॉल्व्ह होतोच होतो. स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लिटरिंग
काहीही टाकता येत नाही, हेवी फाईन आहे, सगळीकडे CCTV असतात, कोणी टाकलं काय टाकलं सगळं कळत असतं, त्यामुळं ते लगेच फाईन करतात तुम्हाला. आणि पोलीसच नाही, जनरल असं त्यांनी स्वयंसेवक पण नेमलेले आहेत पगारी. मशिदीमध्ये मौलवी सुद्धा पगारी आहेत. म्हणजे 19 ऑगस्टला आपला जेव्हा 370 कलम रद्द झालं त्यावेळी मशिदीमधून ते पाकिस्तानी, शारजामध्ये बरेच पाकिस्तानी आहेत, तर त्या ठिकाणी मशीनमधून जोरजोरात त्यांचे त्या भारताविरुद्ध गरळ ओकायचं काम चालू केलं होतं. पण 2च असे शुक्रवार गेल्यानंतर स्ट्रिक्टली वरून ऑर्डर आल्या की भारताविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत, आणि हा राजकीय प्रश्न आहे, ह्याच्याशी तुमचा धर्माचा काही संबंध नाही, हा स्ट्रिक्टली ऑर्डर झाल्यानंतर मौलवींना हाकलण्यात येईल असं स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्यानंतर 2च शुक्रवार ते जे काही आपल्या भारताविरुद्ध जे बोलणं झालं त्यानंतर सगळेजण पुन्हा धार्मिक बाबतीतच ते त्यांचे जे प्रवचन किंवा जे काय असतील, आणि आपल्याला हिंदूंना क्लोज ह्याच्यामध्येच करायला परवानगी आहे. मला वाटतं ही मुलाखत अशीच चालू राहील कारण त्यांचे अनुभव इतके विस्तृत आहेत. पण आपण आता ही मुलाखत आता थांबवूया आणि आपण श्रोत्यांना काही प्रश्नोत्तरासाठी आता वेळ देऊया. एकेकाने आपली हात वर करा, प्रत्येकाला संधी मिळणार आहे. तर हा जरूर आपण टर्न बाय टर्न घेऊया. पहिल्यांदा प्रदीपजींनी आपला प्रश्न विचारला होता तर त्यांना मी विनंती करतो आपला प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला माईक घ्यायचंय, कोणाला माईक घ्यायचंय? माझा आवाज येतो? हो. तर बहुतेक उत्तरं मिळाली. आता जे 5 मिरॅकल जे मी दुबईला पाहिले, पहिलं म्हणजे कुठेही भिकारी नाही. दुसरी गोष्ट यांनी आता जे सांगितलं की ट्रॅफिक पोलीस कुठेच आहे, मला त्याचं खूप आश्चर्य वाटायचं. त्याचं उत्तर आता तुम्ही तुमच्या याच्यामध्ये दिलं. तिसरी गोष्ट फेरीवाले कुठे दिसत, अजिबात नाही, कुणी बाहेर रस्त्यावर हा विषयच नाही. चौथी गोष्ट मला सगळ्यात हे झाली म्हणजे सगळे बस स्टॉप एअर कंडिशन, कारण तिथलं टेम्परेचर जे आहे ते साधारणतः मार्च-एप्रिल नंतर. जरी तर साहेब हे असलं तरी आपल्या सर्वसामान्य जनतेची एवढी काळजी त्या सुलतानना आहे ही खूप मोठी गोष्ट आहे ना सर. आणि 5वी गोष्ट हे तुम्ही म्हणाल तसं ट्रॅफिक पोलीसचा विषय नाही. 6वी गोष्ट बसमध्ये कंडक्टर नाही आणि कुणाची हिंमत नाही विदाऊट तिकीट विशेष आहे ना सर. म्हणजे मी पहिले 1 दिवस आम्ही माहिती करून घेण्यासाठी कॅब फिरलो, नंतर आम्ही बस बऱ्याच आम्हाला सगळंच बघायचं होतं म्हणून बसच नाही करत होतो. मला मुलाला विचारलं काय फ्री ते बस व्यवस्था म्हणजे सार्वजनिक हे जे आहे ट्रॅफिकचे ते खूप चांगले आहे. बसेस खूप चांगल्या आहेत आणि मेट्रो पण आता झालेली आहे. मेट्रो आहे आणि आता रेल्वे पण होती, म्हणजे आता ती पण वाढेल. हा खरोखरी अद्भुत देश आहे. हा आपल्या भारतीयांना सगळ्याच गोष्टी आश्चर्यकारक आहेत. तिथली स्वच्छता, तिथली मला आश्चर्य तो एक पॅलेस मी बघितला. दुसरी गोष्ट आता आपल्या मुलाखतीत हे झाली गोल्ड सूप, इथं जे सोनं मिळतं ते भारतापेक्षा खूप. आम्ही 5 जण गेलो होतो, त्यामुळे प्रत्येकाला साधारण 2-2.5 तोळेपर्यंत साधारण ते कस्टमर चेक करत नाही. तर आम्ही ते प्लॅनिंग करून गेलो होतो की आपण तिथं हे करायचं. आमच्या 5 जणांची विमानाची तिकीट फ्री निघाली आणि प्युअर असतं. मुख्य म्हणजे मी तिथं एक जण मला बघून मालेगावचा बापू, मालेगावचा एक सोनार हो मला बघून पळत मागणार. हो म्हणे तुम्ही प्रशांत दादांचे मित्र प्रशांत दादांनी. अरे यार म्हटलं काय, मला वाटलं आता काही इथं काही उधारीबिरी केली की काही रे म्हटलं मी नाही. त्याच्याशी तुम्हाला इंडियन म्हणून सोन्याची दुकानं जी आहेत तिथं ती पूर्ण ओपन असतात, म्हणजे ग्लासनी ओपन असतात. तिथे असं त्यांना भीती वाटत नाही की रात्री कोणीतरी ओढून सोनं घेऊन जाईल वगैरे, कारण मी ते कायदा सुव्यवस्था जे सांगितलं. हा तर मी त्यामुळे मी त्याला म्हटलं बाबा हे सोनं प्युअर म्हणजे साहेब आमची हिंमतच नाही तुम्हाला. जरा का तुम्ही एक छोटंसं जरी त्या सुलतानला हे केलं तर आमचं सगळं म्हणजे सगळंच हे होऊन जातं. हा एक मोठा बेनिफिट गोल्डचंच नाही, तिथे फूडचं पण जे आहे ना ते अतिशय काटेकोर काळजी घेतली जाते की कोणत्याही परिस्थितीत, कारण तिथे व्हेज नॉनव्हेज खूप प्रमाणात आहे. तर त्यामुळे तिथे एक जी मार्केट्स असतात ती अतिशय क्लीन असतात. म्हणजे साधं मीटचं मार्केट असेल किंवा फिश मार्केट असेल तर कंटिन्युअसली तुम्हाला सगळ्या आपल्या PPE किट घातल्यासारखी ती माणसं असतात आणि ती सगळी ऑपरेट करत असतात ते जे मीट असतं ते किंवा चिकन असतं ते. त्यामुळे तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये भेसळ आहे, हे आहे, त्याने आजारी पडला आहे असले भानगड कधीच होणार.
आणि कॉर्नरला टी शॉप्स किंवा असे आहेत, टपऱ्यासारखे आहेत, पण ते बिल्डिंग मध्ये असतात. असं हे म्हणतात तसं असं ओपन कुठेही उभारले टपरी असं करू शकत नाही. तर त्या टपरी सुद्धा त्याचं पण फूड क्वालिटीची वारंवार टेस्ट केली जाते. आणि जरा जरी तिथे आढळलं की हा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा कुणी कंप्लेंट केली किंवा चुकून हे झुरळ निघालं, हे झालं, असं जर काही दिसलं त्यांना, तर त्या रात्रीतनं ते दुकान किंवा जे काय असेल ते बंद होऊन त्याला डिपोर्टच करतात. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारे हे चालतच नाही असं. त्यामुळे ठीक आहे सुरेंद्रजी, आपण विचारले आज तुमच्याशी हे झाले, मला खूप बरं वाटलं की मी माझ्या हे माईक घ्यायचं असेल शेअर कोणाला करायला माईक- कोणीतरी माणूस म्हणा. Thank you. माईक सर्क्युलेट करा. आता कोणाला प्रश्न विचारायचे? मला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता आपण म्हटलं की आपल्या इस्लामिक राष्ट्र आहे, पण तिथे जे सामाजिक जीवन आहे, म्हणजे एस्पेशली स्त्रियांना फ्रीडम आहे का? व्हॉट इज द लेवल ऑफ एज्युकेशन? त्यानंतर तिथल्या जे अल्कोहोल वगैरे सगळ्या गोष्टी परमिट आहे का? फ्रीडम आहे का? याच्याविषयी पूर्ण समाज. तर इथे थोडंसं स्त्रियांविषयी त्यांच्यामध्ये एक मी सांगेन की एक दुभंग आहे. म्हणजे कौटुंबिक व्यवस्थेमध्ये स्त्रियांना फार महत्त्व नाहीये, पण बाहेर सामाजिक याच्यामध्ये किंवा बाहेर पडल्यानंतर त्यांना खूपच प्रोटेक्शन किंवा कोणत्याही परिस्थितीत स्त्रियाला खूप महत्त्व. म्हणजे रात्री 2 वाजता सुद्धा एकटी स्त्री कुठेही जाऊ शकते, बसमधून असेल, चालत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे इतकं व्यवस्था आहे. पण कौटुंबिक व्यवस्थेत त्यांचा प्रॉब्लेम त्यांचा शरिया लॉ आहे. शरिया त्याच्यामध्ये 3 बायका त्यांना करायला परवानगी आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रॅक्टिकली 3 बायका आणि 7-8 मुलं वगैरे आहेत. म्हणजे त्यांचे फ्लॅट जे आहेत ते आपण कसे 2 BHK 3 BHK घेतो की आपला गेस्ट रूम असते, एक आई वडिलांसाठी रूम असते. त्यांच्याकडे 3 बायका असल्यामुळे 3 बेडरूम 3 बायकांसाठी असतात आणि 1 हॉल असतो आणि 1 मुलांसाठी रूम असते. असे त्यांची ते फ्लॅटची सिस्टीम पण खूप वेगळी आहे. कौटुंबिक व्यवस्थेमध्ये बाईला एवढं से नाहीये. तिथे शरिया लॉ असल्यामुळे जो पुरुष म्हणेल तेच तिला करावं लागतं. आणि सुंदर दिसणं हा एकमेव क्रायटेरिया तिथे आहे त्या बाईला कौटुंबिक व्यवस्थेमध्ये. त्यामुळे तिथे ज्या सर्जरीज ज्या आहेत, म्हणजे फेशियल सर्जरीज, आणखी काही ज्या कॉस्मेटिक सर्जरीज ज्या आहेत त्या तिथे खूप जास्त प्रमाणात होतात. परंतु आता म्हणजे पूर्वी शिक्षण फारसं नव्हतं. ह्या 25 वर्षात जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आता तिथे आलेल्या आहेत. अमेरिकन असो, युरोपियन असो, सगळ्या मेजर हार्वर्ड सारख्या त्यांचे ब्रँचेस वगैरे तिथे त्यांनी काढलेले आहेत. आणि त्यामध्ये ह्या मुली आता शिकायला लागलेल्या आहेत तिथे. त्या बाबतीत ते लोक राजे हे लिबरल आहेत. त्यामुळे या मुली शिकतात आणि गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये त्यांना की पोस्ट सुद्धा दिलेल्या आहेत. पण त्यांना बुरखा आणि ते घालूनच ते सगळं करावं लागतं. पण त्या की पोस्टवर आहेत आणि त्या खूप हेल्पफुल असतात. आणि इंडियन्स लोकांना तर ते खूपच सगळेजणच हेल्प करतात, ते आदर राखतात नेहमीच. तर त्यामध्ये बायकांच्या दृष्टीनं, स्त्रियांच्या दृष्टीनं हा एक दुभंग त्यांच्यामध्ये दिसून येतो. इंग्लिश मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, इंग्लिश मिडियम, सगळं इंग्लिश मिडियम आणि अरेबिक शिकावं लागतं कंपल्सरी. म्हणजे त्यांच्या मुलांना तर कंपल्सरी आहेच आहे. आणि आपल्या शाळांना, आपल्या पण शाळा भरपूर आहे, CBSE ICA काय जे आहेत ते सगळ्या तिथं सिस्टीम आहेत तिथे शाळा. आणि त्याच्यामध्ये अरेबिक एक भाषा कंपल्सरी तुम्हाला शिकावी लागते, ते मात्र तिथे आहे. आणि अल्कोहोलच्या बाबतीत तुम्ही म्हटलात तर त्याच्यामध्ये त्यांनी आयडिया केलेली आहे की त्यांच्या धर्मामध्ये काय आहे की जर बेट असेल, एखादं बेट असेल, तर त्या ठिकाणी ते जे प्रॉस्टिट्यूशन असेल किंवा अल्कोहोलिझम असेल तर ते तिथं लिबरल असतात त्या बेटावर. मग त्यांनी काय केलं की दुबईला असे 2 बाजूला असे क्रीक होते, आतमध्ये पाणी येत होतं. तर त्यांनी ते कंटिन्यू करून ते क्रीक कम्प्लीट केलं, तिथे खणून काढला तो कॅनॉल आणि मग ते एक बेट तयार केलं, डेरा नावाचा. आणि त्या डेराच्या ठिकाणी ते बेट तयार झालेले असल्यामुळे तिथे सगळंच अलाउड आहे. पण तरी सुद्धा ओपन अशी शॉप्स इथे नाही आहेत. अजमान आणि रासल खैमा या ठिकाणी अल्कोहोलची शॉप्स आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि आपलं ड्युटी फ्री एवढाच रेट आहे. त्यामुळे तिथे अल्कोहोलिझम भरपूर आहे. पण रस्त्यात आणि हे नाही, ड्रंक अँड ड्राईव्ह गेले, म्हणजे कामांनाच गेले. घरात तुम्ही काय दंगाणगा घालायचा असतो घालू शकता. महिलांवरती व्हायलन्स होतो का? महिलांवरती कौटुंबिक व्हायलन्स डेफिनेटली आहे. कौटुंबिक व्हायलन्स, येस, कौटुंबिक व्हायलन्स आहे. पण बाहेरच्याला नाही. किंवा दुसऱ्या देशात काही, दुसऱ्या देशातल्या महिलेनी काही कंप्लेंट केली तर ते फार सिरियसली घेतलं जातं.
आणि दुसऱ्या देशातल्या लोकांना त्यांचा लॉ त्यांनी ठेवलेला नाही, ते डिपोर्ट करतात आणि तुमच्या लॉनुसार काय त्याला शिक्षा द्यायची ते द्या, असं प्रकार आहे. त्यामुळे ते डिपोर्ट होणं हे सर्वात भीतीदायक आणि डेंजरस आहे, कारण तुमचं सगळं इन्कम सगळं हे सगळं एकदम आकसून जातं. आपल्या देशातली काही राज्य खास करून केरळ आणि तामिळनाडू यांच्या डेव्हलपमेंटमध्ये दुबईचा खूप मोठा वाटा आहे असं. हो 100%. म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला तिथे पगार खूप चांगले आहेत, त्यामुळे क्लास 4 पासून ते वरच्या लोकांपर्यंत आपण भरपूरच पैसे इकडे पाठवतात लोक, जे लाखांमध्ये पैसे येतात त्यांचे. त्यामुळे तामिळनाडू केरळची डेव्हलपमेंट तर सगळी मला वाटतं त्यांच्याच आहे, कारण केरळच्या फॅमिलीतला एक नाहीतर 2 माणूस आज दुबईमध्ये, आणि नॉट ओन्ली दुबई, सौदी अरेबिया आहे, कतार, कुवेत, ते सगळे देश आहेत त्या ठिकाणी काम करतात आणि भरपूर पैसे पाठवतात. त्यामुळं फॉरेन एक्सचेंजला काही म्हणजे प्रश्नच नाही. हे जे बिझनेस करतात तर त्यात काही हिस्सा ते ठेवता का, भागाचा हिस्सा? आता ते वरच्या लेवलवर काय थोडंफार चालत असेल तर असं आयडिया नाही. म्हणजे की जर बिझनेस तुम्ही कुठलाही केला तर त्याच्यामध्ये सब पर्सेंटेज हे राज्याचं असतं. सर 51% त्यांचं आणि 49% आपलं असतं. पूर्वी होतं तसं, पण आता त्यांनी ते बंद केलेलं आहे. आणि पूर्वी आपण तिथे प्रॉपर्टी खरेदी करू शकत नव्हतो, पण आता तुम्ही ओन करू शकता, फ्लॅट घेऊ शकता, विला घेऊ शकता, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता तिथे शेअर मार्केट पण चालू झालंय, म्हणजे की जे ऍक्च्युली इस्लाममध्ये चालत नाही, व्याजावर हे वगैरे आणि शेअर मार्केट आणि सट्टा वगैरे अजिबात चालत नाही. पण आता ते शेअर मार्केट शेवटी कसं आहे, कोणताही धर्म, म्हणजे हे माझं मत आहे, कोणताही धर्म असो की काय असो, शेवटी ते फायनान्स आणि इकॉनॉमी जेव्हा आड येते ते सगळं बाजूला पडतं आणि ते शेवटी इकॉनॉमीवरच जातं. बुरखा कंपल्सरी आहे का त्यांना बाहेर नाही, म्हणजे परदेशी मुलींना वगैरे काहीच नाही. म्हणजे इव्हन आता शारजा थोडंसं त्यातल्या त्यात कर्मठ म्हटलं जातं, पण शारजाच्या बीचवर पण आता अगदी उड्या नागड्या आपल्या फॉरेनर्स बायका पडलेल्या असतात बीचवर. सर तंत्रज्ञान सर्व आयात केलंय की त्यांचं स्वतः काय तंत्रज्ञान बरंचसं आयात केलेलं आहे, अमेरिका आणि युरोपमधून आयात केलेलं आहे. पण आता तिथं सगळं प्रोडक्शन व्हायला लागलेलं आहे आणि भारतीय आणि जे मजूर जे आहेत ते सगळे इंडियन आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मधून आणि फिलिपिन्स मधून येतात. सर पिण्याचं पाणी ते काही समुद्राचं? हा, पिण्याचं पाण्याचं फार मोठं हे आहे की तिथे त्यांनी सगळ्या किनाऱ्यांवरती सॉल्ट वॉटर जे आहे ते डिसॅलिनेशन करून ते पिण्याचं पाणी तयार करतात आणि ते इतकं पाणी तयार करतात की त्याच्यावर शेती पण आता करतात. म्हणजे आता गव्हाची शेती पण तिथे व्हायला लागलेली आहे. एक आपल्या गोदावरी नदीसारखी नदी तयार केली आहे, ती आहे 2-3 किलोमीटर लांबीची, अशी गोल फिरवलेली आहे ती. पण तिथे किनाऱ्यावर तुम्ही, तिथे हॉटेल आहे लापिता नावाचं, तिथे किनाऱ्यावर त्या हॉटेलमध्ये तुम्ही बसलात तर समोर नदी, झाडं, गवत, बरोबर आपण नाशिकमध्ये आहे असं वाटतं. वाळवंट आणि आजूबाजूला 2 किलोमीटर गेलं तर सगळं वाळवंट. अलाईन जो परिसर आहे तो कळणारच नाही आपल्याला की आपण वाळवंटामध्ये आलेलो आहे. सगळे आपण म्हणजे स्वतः ड्रायव्हिंग करून जातो आणि त्याला सिक्युरिटी वगैरे नाही असते. सिक्युरिटी आता असतेच असते, कारण हे म्हणजे अतिरेकी आहे, दहशतवादी लोक, हे तर गोष्टी आहेतच आहेत. आणि राजांमध्ये म्हणजे त्यांची मुलं, हा प्रश्न असतोच ना, म्हणजे शेवटी सत्ता मिळवणं किंवा राजपद मिळवणं, ते गादी मिळवणं, याच्यासाठी आता त्या दुबईच्या राजाला काहीतरी 58 मुलं आहेत असं मी ऐकलं. त्याची एक बायको आता ती पळून गेलेली आहे तिकडे युरोपमध्ये, त्याला 58 वगैरे मुलं आहेत. त्यामुळे त्या 58 मुलामध्ये कुठल्या मुलाला कधी महत्वाकांक्षा जागृत होईल आणि हे करेल सांगता येत नाही. त्यामुळे फार असं काही नाही की ड्राईव्ह करतो तो, पण सिक्युरिटी पाहिजे असतं. मला वाटतं आपण आता थांबूया, कारण 7:30 वाजलेले आहेत. तर फक्त आभार प्रदर्शनासाठी 1-2 मिनिटं कोणाला तरी आपण सांगूया आणि मग समारोप करूया. या पुढे या बापूसाहेब, मी आता समोर बसतो आणि अध्यक्ष सेक्रेटरी यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. डॉक्टर कुलकर्णी या ठिकाणी आले.
चालू करा तुम्ही. चालूच आहे. ओके. आज डॉक्टर कुलकर्णी यावेळी आपल्याकडे गेस्ट स्पीकर म्हणून आले आणि त्यांनी दुबईची जे खरी माहिती आपल्याला जी दिली त्याच्याबद्दल मी क्लबच्या वतीने त्याचे आभार मानतो आणि अध्यक्षाला विनंती करेन की आपलं ऑक्सिजन प्लॅन्ट आणि आमची आठवण सदैव ठेवावी.